प्रभाते ज्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तात वाग्देवीची उपासना करावी, त्याप्रमाणे गृहलक्ष्मीच्या हातून तयार होणाऱ्या चहाची सुवासित वाफ हीच सकाळची मंगल प्रार्थना समजावी. स्वयंपाकगृहाच्या पश्चिमवर्ती कोपऱ्यात ठेवलेल्या त्या मातीच्या चुलीवर मंदपणे जळणाऱ्या कोळशावर पितळेच्या तांब्यात उकळत जाणारा चहा म्हणजेच कालभानाचे नष्ट होणे होय. पाण्यात टाकलेली साखर आणि दूध जणू वाणी व श्रवणाचे मिलन. चहाच्या रंगातील गडदपणा म्हणजे आयुष्याचे अंतरंग आणि त्यातील उष्णता म्हणजे स्मृतींचे स्पंदन. ज्याप्रमाणे वेदाध्ययनास पूर्वी आचमन आवश्यक, त्याप्रमाणे चहाच्या एका घोटानंतरच दिवसाची सुरुवात योग्यरित्या घडते. वडिलांकरवी सायंकाळच्या सभांमध्ये झालेले निर्णय निर्देश जसे चहाच्या 2 पेल्यांमध्ये विरघळतात, तशी ती गप्पांची चव सुद्धा चहासारखी गोडसर आणि थोडीशी कडवट असते. कधी देव्हाऱ्यात दिवा लावल्यावर जसा कपोत आकाशात उडतो, तसा त्या वाफाळत्या चहातून स्मरणांचा श्वास बाहेर पडतो. घराच्या ओट्यावर बसून आईच्या हातचे तयार झालेले ते पहिले 2 कप वडील आणि आजीच्या हाती जाऊन त्यांच्याच शांत मुद्रांमध्ये गुरुत्वाचा स्पर्श निर्माण होतो. चहाच्या त्या एकसंध सुवासात कुठेतरी हरवलेली तुळशी पानांची ओळख असते. त्याच वाफेमध्ये घराच्या गोठ्यात ठेवलेल्या पाळीव जनावरांचाही स्पर्श मिसळलेला असतो. त्या वाफेमध्ये उरलेले असतात पाटीवर लिहिलेले पहिले शब्द, गुरुकुलात ऐकलेले श्लोक, आईच्या ओव्यातील सूर आणि आजोबांनी वाचलेली सीताराम रक्षा. चहाचे प्रत्येक घोट हे त्या स्मृतिवाहिनीचे अभिषेक जल असते, ज्यायोगे आपण आपल्या पिढ्यांशी जोडलेले राहतो. एकांताच्या क्षणात चहाचा कप म्हणजे आत्म्याशी साधलेला एक मौन संवाद. पाऊस सुरू झाला की बाल्कनीपाशी उभं राहून हातात कप धरून वाफेच्या पडद्याआड आपण जगाचा अर्थ शोधत बसतो. म्हणूनच चहा म्हणजे कवितेची एक न संपणारी ओळ, जी नेहमी मनाच्या कागदावरच राहते, लिहिली जात नाही. आजोबांचं मूक हास्य आणि कपाजवळ ठेवलेली चष्म्याची ठेवण म्हणजे वाचनानंतर येणारी शांतता, जी चहाच्या वाफेत विरघळते. कधी थकलेल्या आयुष्यात एखादा प्यायलेला चहा म्हणजेच एक अभयदान, जिथे मन आपोआप निवांत होतं. बायको जेव्हा म्हणते, सांगते पण आधी एक कप चहा घ्या, तेव्हा त्या शब्दांमध्ये संवादाचा खरा सूर लपलेला असतो. एखाद्या जुना माणूस जेव्हा परत येतो आणि दारात उभा राहतो, तेव्हा त्याच्या हातात दिलेला चहा म्हणजे क्षमा याचनेचं अबोल माध्यम. त्या कपात साखरेपेक्षा अधिक आठवणी असतात. बुडवून प्यायल्या की पुन्हा काही दिवस जगायला स्फूर्ती मिळते. प्रत्येक घराच्या वास्तुशांतीत तांदळाच्या धान्यांसारखा चहा हृदयांमध्ये रुजलेला असतो. चहा ही केवळ पेय पात्रातील गोष्ट नव्हे, तर तोच एकात्मतेचा आणि स्नेहबंधाचा धागा आहे. सासूरवाशीण प्रथमच माहेरी परतली आणि आई म्हणाली, पहिल्यांदा
एक कप गरम चहा घे, तेव्हा त्या वाक्यात आर्जव नव्हे तर प्रेमाचा संपूर्ण समुद्र असतो. दुपारच्या उन्हाळ्यात एखादी सावली शोधताना जिथे वाफाळता चहा मिळतो, तिथंच आपली खरी गुरुकुल वृत्ती पुन्हा जन्म घेते. चहाच्या कपाशेजारी बसून जेव्हा दोन मनं वादविवाद करत असतात, तेव्हा त्या वाफेतूनच निकोप शास्त्रार्थाचं बीज फुटतं. एखादी पहाट अशी असते जिथे सूर्य अजून आभाळात न सावरलेला असतो, परंतु चहा मात्र उकरून सज्ज होतो. तोच खरा कालगतीचा संकेत. चहात मिसळणारी साखर म्हणजेच त्याग आणि त्यातील दूध म्हणजेच करुणा. त्यातील उकळ म्हणजे तपश्चर्येचा प्रपात आणि त्यावरचं झाकळ म्हणजे मनशांतीचं कवच. त्या प्रत्येक घोटामध्ये जीवनाचं गूढ आहे. म्हणूनच चहा घेताना माणूस थोडा गप्प होतो. मौनातून उगम पावलेली अनुभूती म्हणजे चहा. हजारो प्रवासात, अनंत युगात माणसाला एक कप चहा नेहमीच पुन्हा आपल्यात ओढून घेतो. ज्या कपावर नाव नाही, ज्यांच्यावर रंग उडून गेलेत, त्यातच चहाचं खरं सौंदर्य आहे. कारण ते घराच्या वेळांवर कोरलेलं असतं. चहा कधी नव्हता, कधी झाला आणि कधी न संपता राहिला, याचा इतिहास स्वतः ईश्वरास ठाऊक असेल, मानवास नव्हे. वडिलांच्या उष्ण श्वासासारखा गडद चहा, आईच्या हस्तसुगंधासारखी साखर आणि आजीच्या आठवणी इतका उष्ण दुधाचा स्पर्श, हे सर्व एका पेल्यात मिसळले की त्या पेयाला चहा म्हणतात. स्वयंपाकघरात जेव्हा चहाची उकळ जोरात आवाज करत येते, तेव्हा ते घर जागं झालंय हे कळतं. पुस्तकांच्या ढिगात, जुन्या फोटोंच्या अल्बमजवळ किंवा पंख्याखाली बसून लिहिताना चहाचं सान्निध्य म्हणजेच लेखकाची अंतःप्रेरणा. चहाच्या एका कपात जर आपण स्वतःला हरवू शकतो, तर तो क्षण म्हणजेच अध्यात्माचं एक अदृश्य द्वार आहे. त्यात देव नाहीत, पण देवता आहेत. त्यात धर्म नाही, पण श्रद्धा आहे. त्यात प्रवचन नाही, पण मौन आहे. त्या वाफात कुणाचंच शब्द नाहीत, पण सगळ्या पिढ्यांच्या आठवणी जरूर आहेत. त्या वाफेतून जर पहाट फुलत असेल, तर चहाही त्या फुलाचा गंध आहे. त्या उकळलेल्या वाफामध्ये जर काळ टिपका गदासारखा विरघळत असेल, तर चहाही त्याची शाई आहे. त्या कपातून जर स्मृतींचा दीप उजळत असेल, तर चहा म्हणजेच त्या ज्योतीचं तेल आहे. आणि म्हणूनच प्रत्येक घरात, प्रत्येक कपात चहा केवळ पेय नसतो, ती एक परंपरा, एक शांती, एक ब्रह्मविद्या असते.